नमस्कार, मी रजनी. फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. रुकडीमध्ये जुन्या वादातून 2 गटात मारामारी, 5 जण जखमी. धनगर समाजातील 2 गटातील जुन्या वादातून काठी-कुऱ्हाड घेऊन मारहाण केल्याने गणेश शिवाजी जोग, अरुण शिवाजी जोग, अक्कूबाई यशवंत शिंगारे, रुपाली काशीनाथ शिंगारे, सानिका मंगू शिंगारे हे 5 जण जखमी झाले. यातील शिवाजी जोग आणि अरुण जोग राहणार माणगाव हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबतची तक्रार हातकणंगले पोलीस ठाण्यात दाखल आहे. हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथल्या येसाबाई सबाजी शिंगारे यांचं गुरुवारी निधन झालं होतं. रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम आज शुक्रवारी सकाळी 10 वाजता गणेशनगरमध्ये सुरू होता. यावेळी वृषभ महाळू शिंगारे याला आपल्याकडे बघण्यावरून मारहाण करण्यात आली होती. सकाळी 10:30च्या दरम्यान रक्षा विसर्जनासाठी मयत येसाबाईचे भाऊ अरुण जोग आणि गणेश जोग हे माणगावहून आले होते. त्यांचा भाचा वृषभ याला मारहाण झाल्याने त्यांनी मारहाणीचा जाब विचारल्यानंतर सुहास संभाजी शिंगारे, तानाजी सिद्धाम शिंगारे, काशीनाथ भिकाजी शिंगारे, सागर शिंगारे, संभाजी शिवा शिंगारे, अनिल बिरू शिंगारे, महाळू कृष्णा शिंगारे, सौरभ भरमा शिंगारे, तुषार बिरू शिंगारे, भिकाजी बापू शिंगारे, माणिक भिकाजी शिंगारे, बापू भिकाजी शिंगारे, गीता तानाजी शिंगारे, हौसाबाई भिकू शिंगारे, रेखा संभाजी शिंगारे, संगीता कृष्णात शिंगारे, तानाजी शिंगारे, लता काशीनाथ शिंगारे सर्व राहणार रुकडी यांनी काठ्या, कुऱ्हाड आणि वघड यांनी मारहाण केल्याने गणेश शिवाजी जोग आणि अरुण शिवाजी जोग यांच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव बसल्याने त्यांना उपचारासाठी कोल्हापुरातील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. तर अक्कूबाई यशवंत शिंगारे, रुपाली काशीनाथ शिंगारे या तिघींच्या हाताला मारहाण झाल्याने जखम झाले आहे. त्यांच्यावर हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून घरी पाठवण्यात आले आहे. याबाबत सर्जेराव शिंगारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 16 जणांच्यावर तक्रार दाखल करण्यात आली असून त्यांना अटक करण्यात आली आहे. फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्रसाठी रुकडीहून विनोद शिंगे. अशाच आमच्या रोज नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब पोर्टल चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.